जिल्ह्यातील पूर परिस्थितीनं अनेक कुटुंबांचं अतोनात नुकसान झालंय। ज्या कुटुंबांचा उदरनिर्वाह शेतीवर चालतो अशांचं आयुष्य मात्र पार उद्ध्वस्त झालंय। बीडचा पूर ओसरल्यानंतरचं विध्वंसक दृश्य। हातातोंडाशी आलेला घास पाण्यात, पिकाचं नुकसान झाल्याने शेतकऱ्याचा आक्रोश। गेल्या 15 दिवसांपासून निसर्गाच्या प्रकोपाने शेतकरी बांधवांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला। बीड जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला आणि होत्याचं नव्हतं झालं। मात्र पावसात दिसणारी भीषणता आता शेतातील पाणी ओसरल्यानंतर शेतकऱ्यांची दाहकता दाखवत आहे। याचंच वास्तव सांगताना शेतकऱ्यांनी टाहो फोडत आक्रोश व्यक्त केलाय। मग इतकी मदत देऊ तितकी मदत देऊ, आमच्यापर्यंत काय पोहोचलेलं नाही, काहीच नाही अजून। आम्ही जर फोन लावला तर मंडळ अधिकारी म्हणा कुणाला तर ते म्हणजे सरसकट भेटणार आहे, पंचनामे करायची गरज नाही। पण कधी सरसकट भेटणार आहे? आता दसरा जाणार आहे, दसऱ्याला काय मिळते की नाही काय माहित। आणि दिवाळी आली तोंडावर, तोपर्यंत आमचे रानं नीट होत नाहीत आणि सरकारची मदत होती का नाही हे पण माहित नाही आम्हाला। हे नुकसान तर भरून निघणारच नाही। हे 50,000 मदत ही पण कमी भरूनच निघणार नाही। हे कसं करायचं? सारा पूज झालाय त्या सोयाबीनीमध्ये। आता 2 दिवसात सण आलाय, कसे सण साजरे करायचे? लेकी बाळी आणायच्या, त्यांना कसं करायचं कसं नाही ह्याची पंचायत येत आम्ही आता सध्या। ह्या बारकाले लेकर तर लेकाचे त्यांना काय खाऊ घालायचं, शाळा लावायचे, ह्याच्या लय परेशानीत येत आम्ही आता सध्या। आमची परेशानी बघा जरा जास्त। काय मागणी सरकारकडे तुमची? काय सरकारने द्यावान काही मदत आता। कष्ट करून तळहाताच्या फोडाप्रमाणे 4 एकरवरील जपलेलं खरीपाचं सोयाबीनचं पीक अक्षरशः पाण्यात गेलंय। सणासुदीच्या काळात आमच्या हातात काहीच उरलं नाही, सगळं काही या पावसाच्या पाण्यात वाहून गेलंय। सरकारने आमच्याकडे बघावं, आम्हाला मदत करावी अशी आर्त हाक आता शेतकरी देतायत। हे आमच्या रानात सगळं पाणीच आहे, आम्ही काय करावं हे आम्हाला कळत नाही। आमचं सगळं उद्ध्वस्त झालंय। या सरकारला थोडी जाग यावा, आमच्या पिकाची नुकसान भरपाई आम्हाला पाहिजे। कशाच्या लाडक्या बहिणीं कशाच्या काय आम्हाला पैसे पाहिजे, तर आम्ही दिवाळी दसरा कसा साजरा करायचा हे सरकारने आम्हाला स्पष्ट सांगावं, एवढी आमची विनंती सगळ्यांकडे। प्रशासनाची या सर्व शेतकऱ्यांना तुकडी मदत मिळणार असल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळते। अजून कुठल्याही प्रकारची घोषणा या ठिकाणी झाली नाही। त्यामुळे आता सरकार या जगाच्या पोशिंद्याला कशा पद्धतीने मदत करतो आणि यातून हा शेतकरी कसा सावरतो हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। हृदय तावरे, लोकशाही मराठी, बीड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।